नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना यंदा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजेच कोणकोणते कागदपत्र लागतात, ओपनच्या स्टुडंटसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जे फर्स्ट डॉक्युमेंट आहे तुमचं 10th ऑनलाईन मार्कशीट, हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे। म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण आवश्यक आहे आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी पण आवश्यक आहे। त्यानंतर जे सेकंड डॉक्युमेंट आहे तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजेच काय आपण त्याला LC किंवा TC म्हणतो, शाळा सोडल्याचा दाखला, हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे। कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी पण अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी सुद्धा अनिवार्य आहे। त्यानंतर तुमचं जे थर्ड डॉक्युमेंट आहे ते आहे कास्ट सर्टिफिकेट। कास्ट सर्टिफिकेट हे कोणाकोणाला लागते तर ST च्या विद्यार्थ्यांना, त्याच्यानंतर SC च्या विद्यार्थ्यांना, VJNT त्याच्यामध्ये NTA, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC च्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर OBC च्या विद्यार्थ्यांना हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन करण्यासाठी। त्यानंतर जे फोर्थ डॉक्युमेंट आहे तुमचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, तर हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट SC आणि ST च्या कॅटेगरीचे स्टुडंट सोडून बाकी सर्वांनाच लागते। म्हणजे VJNT, NTA, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC आणि OBC या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागते आणि त्याची व्हॅलिडिटी तुमची 31 मार्च 2025 पर्यंत असायलाच पाहिजे। तर ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर आहे त्यांनी त्याच्यावरती एकदा डेट कन्फर्म करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नाही त्यांनी तुमचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढून घ्या। त्यानंतर तुमचं जे फिफ्थ डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजेच नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन तुम्ही आहात का नाही ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या TC वर जर नॅशनॅलिटी इंडियन लिहिलेलं असेल तर ह्या नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची गरज नाही। त्यानंतर तुम्हाला हे डोमासाईल सर्टिफिकेट सगळ्यांसाठीच लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांना हे ऍडमिशनसाठी लागणार आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी लवकरात लवकर हे डोमासाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र तहसील मधून काढून घ्या। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट कोणाकोणाला लागणार आहे तर कॅटेगरीच्या स्टुडंटना पण लागणार आहे। सध्या तुम्हाला हे आत्ता जरी लागत नसेल कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहात पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतल्यानंतर तेव्हा तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। TFWS मध्ये अर्ज करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतो, कारण की TFWS मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुमच्या पालकांचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, तरच तुम्हाला TFWS मधून तुम्हाला अर्ज करता येते। आता हे TFWS काय आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। त्यानंतर EWS सर्टिफिकेट जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे मागास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जे ओपन प्रवर्गातील विद्यार्थी आहेत जे EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी हे EWS सर्टिफिकेट काढून घ्या तुम्ही। ते तुम्हाला पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या ऍडमिशनसाठी लागणार आहे आणि हे कोणासाठी लागणार आहे, जे ओपन प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड, आधार कार्ड हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे, आधार कार्ड। त्यानंतर पासपोर्ट आणि सिग्नेचर, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉलिटेक्निक फर्स्ट इयर साठी रजिस्ट्रेशन करणार आहात पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि तुम्हाला त्या फोटोच्याच खाली सिग्नेचर आणि दोन्ही कंबाईन करून अपलोड तुम्हाला करायचं आहे। हे सर्वांसाठीच लागणार आहे, कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आणि ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि लास्ट जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजे तुम्हाला ईमेल आयडी तुमची जर काढलेली असेल तर ठीक आहे, जर तुमची ईमेल आयडी काढलेली नसेल तर लवकरात लवकर ईमेल आयडी काढून घ्या
आणि तुम्हाला मोबाईल नंबर, जो चालू मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती OTP वगैरे, कारण की चालू मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, कारण पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत त्याच्यावरती OTP म्हणा, काही जे ऍडमिशन रिलेटेड मेसेजेस म्हणा MSBT चे, ते तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती येत राहतील. हे ईमेल ID आणि मोबाईल नंबर सर्वांसाठीच कंपल्सरी आहे, सर्वांसाठीच. ठीक आहे. ओपन मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर हे होते अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे डॉक्युमेंट लागणारच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता डॉक्युमेंटसाठी जे कोणकोणते कागदपत्र लागतात हे डॉक्युमेंटसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. असेच आपण पॉलिटेक्निक रिलेटेड YouTube वरती 6 व्हिडिओ बनवलेले आहेत. जे विद्यार्थी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे जे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर ऍडमिशन प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण तुम्हाला समजून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला काही तिथं म्हणजे जे अपडेट आहेत व्हिडिओचे लिंक म्हणा, काही PDF फॉर्म मध्ये अपडेटेड पॉलिटेक्निक ऍडमिशन रिलेटेड जे न्यूज आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जातील. आणि तुम्हाला काही ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि ह्या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.